आणि आपण म्हटलं का सोनं आणि चांदीचा विषय काढला, तर सोनं चांदीचंच टक्केवारीतून जकात दिली जाते का आपल्या धनसंपत्ती? आप ह्या जे सोनं 7.5 तोडे आणि 52.5 तोडे चांदी किंवा याच्या समकक्ष जेवढा आपल्याजवळ रक्कम नगद असेल त्या मालमत्तेवर आपल्याला 1 वर्ष जर झालेलं असेल तर त्यावर 2.5% जकात काढावी लागते. आणि ही जकात कैद्यांना देऊ शकतो. जे प्रवासी दूरचा प्रवास करीत आहे आणि त्यांचं पाकिट मारून दिला किंवा त्यांच्याकडं घटना अशी घडली ते सदर असूनही त्यांच्याजवळ आज नाही काही, अशांना जे दुर्धर आजाराने ग्रस्त आहे अशा लोकांनाही देऊ शकतो. जमाते इस्लामी भुसावळची शाखा दरवर्षी 4 ते 5 लाख जकात डिस्ट्रीब्यूट करते. रमजान महिन्यात 250 लोकांना, जे गरीब आहे विधवा आहे, 250 लोकांना आम्ही जकात देतो. तसेच 12 ते 15 लोकांना आम्ही 500 रुपये प्रमाणे पेन्शन देतो. त्यात 2 आमच्याकडे मुस्लिमेतर बांधव पण आहे. एक त्र्यंबक जगताप म्हणून आहे, त्यांनाही आम्ही 500 रुपये प्रमाणे देतो. तसेच मोतियाबिंदूचे ऑपरेशन आम्ही 30 ते 35 लोकांचे दरवर्षी करतो. त्यात आम्ही 50,000 जकात डिस्ट्रीब्यूट करतो. आणि आजपर्यंत जमाते इस्लामीने सर्व बांधवांना मदत केलेली आहे. जो शिक्षणासाठी आम्ही मदत करतो. शिक्षणाव्यतिरिक्त जो कोणी गरजू आला त्याला आमच्याकडून काही ना काही मदत मिळत असते. आम्ही हे अल्लाच्या कृपेसाठी करीत असतो. आम्ही त्याची प्रसिद्धी हो त्याच्यात आम्हाला काही मोबदला असं आमचं ध्येय नसतं. बरेचसे आजच्या परिस्थितीत असं दिसून येतं आहे का आपली प्रतिष्ठा खालावणं त्यांना पसंत नाही आहे, पण ते अत्यंत गरजू आहे, अशा लोकांना तुम्ही शोधून काढणार का? हां, अशाच लोकांना खरं म्हणजे जकात अशाच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जे मागत नाही आहे आणि त्यांना गरज आहे. तर ईश्वर तुम्हाला तेच म्हणतो आहे की तुम्ही अशाच व्यक्तींना द्या. जे आज आपण बघतो की आज जे बेघर लोक आहे, जे भिकारी आहे ते सदर होऊन गेले आहेत, त्यांना गरज नाही, ते सुद्धा जकात देऊ शकतात, पण त्यांनी धंदा बनवून टाकला. तरी अशा लोकांना पेक्षा गरजूंना, विधवांना, परित्यक्त्यांना, ज्यांच्या घरी काहीच साधन नाही अशांना जकात द्यावी लागते. पवित्र महिन्यात जकातचं महत्त्व तुम्ही विशद केलेलं आहे. आणि या पूर्ण महिन्यात केव्हा जकात देण्याचं आहे? जकात तर 1 वर्ष झाल्यानंतर केव्हाही द्यावं लागते, परंतु पवित्र रमजान महिन्यातच यात श्रेय याच्यासाठी आहे की रमजान महिन्यामध्ये पुण्याची टक्केवारी वाढते. येथे जे नफील आहे त्याचा दर्जा सुन्नत होतो, सुन्नत आहे त्याचा फर्ज होतो आणि फर्ज गोष्टींचा दर्जा हा 70 पटीने वाढतो. त्यामुळे ईश्वराचे जास्तीत जास्त पुण्य मिळावं ह्यासाठी सर्व समाज बांधवांचा हा प्रयत्न असतो की रमजान महिन्यात ते जकात काढतात.